अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। भक्त हो, तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करणार आहेत याचाच हा संदेश आहे। कारण महाराजांना तसे मी एक विनंती केली होती। आज गुरुवार आहे आणि 2 दिवस आधी आपले व्हिडिओ आले नाहीत। मंगळवारपासून आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रांमध्ये सप्ताह सुरू आहेत। तुमच्याकडे सुद्धा सप्ताह सुरू असेल। बरेच जण आपले भक्त गुरुचरित्र पारायण करत आहेत आणि पहिल्याच दिवशी मी हा शूट घेतलेला आहे। मंगळवार दिवशीच आपलं जे काही पारायण केंद्रामध्ये सुरू झालेलं आहे, तर इथे जे काही ग्रंथ ठेवून पूजा वगैरे केलेली आहे आणि प्रहर सेवा असते। 2 सेवेकरी विना घेतात, 2 सेवेकरी श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी वाचन करतात आणि 2 सेवेकरी स्वामी महाराजांचा माळीवरती जप करत असतात। म्हणजे 2 सेवेकरी का, तर ज्यावेळी बदली करायची असते तर एक सेवा चालू असते, त्यामुळेच या सप्ताहाला अखंड हरिनाम सप्ताह म्हणतात। इथे खूप महत्त्वाच्या सेवा होतात आणि आवर्जून तुम्ही तुमच्या आसपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये जा। उद्या शुक्रवार आहे, उद्या केंद्रामध्ये चंडीयाग आहे आणि या 3 दिवसामध्ये मला जे काही अनुभव आले, स्वामी महाराजांनी साक्षात तुमच्यासाठी माझ्याकडून सेवा करून घेतलेली आहे। कोणती सेवा केली आणि त्या सेवेचे मला लगेच महाराजांनी सुंदर अनुभव दिलेले आहेत। तर मी आज गुरुवार म्हणजे मंगळवार, बुधवार आणि गुरुवार 3 दिवसांचे अनुभव शेअर करणार आहे। तुमच्या सर्वांसाठी खरंच खूप महत्त्वाचे आहेत आणि 2 दिवस मला सेवेमुळेच शक्य झालं नाही। मी व्हिडिओ शूट केले होते, पण जे काही मी वरतून पुन्हा व्हॉइस ओव्हर करते तर ते मला शक्यच झालं नाही। आणि प्रहर सेवासुद्धा माझी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत आहे। घरी यायला मला 1 पावणे 9 पर्यंत वेळ होतो आणि मग नंतर इतर मुलांची जेवणं वगैरे कामेसुद्धा असतात। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा, तुमच्यासाठी खास आहे। असं तुम्हाला वाटेल की इथे स्वामींच्या केंद्रातील सप्ताहाबद्दल काहीतरी सांगत आहे, अजिबात नाही। मी ना स्वतःची ओळख करणार आहे ना इथे केंद्रात काय चालले, फक्त मी तुमच्यासाठी कोणत्या सेवा महाराजांनी करून घेतल्या आणि काय अनुभव दिले। बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या की आम्हाला मूलबाळ नाही आहे, काही ताईंच्या कमेंट्स होत्या की 2 मुली आहेत, 3ऱ्या वेळी आम्ही मुलासाठी चान्स घ्यावा का, तुम्ही महाराजांना विनंती करा। आणि ते सुद्धा संदेश मला आज गुरुवारी आरतीमध्ये जी प्रहर सेवा आहे त्यामध्ये मी जप करत होते त्यावेळीसुद्धा मला दिलेले आहेत। तर मी सर्व काही सविस्तर सांगते। तर सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा, कारण एवढं सुंदर सप्ताह सुरू आहे आणि सर्वांनी माऊलींचं एकदा नामस्मरण लिहायला काहीच हरकत नाही। तर भक्त हो, पहिल्या दिवशी मंगळवारी गुरुचरित्र पारायण करण्यासाठी केंद्रात जायचं होतं, त्यामुळे मग मी सकाळी पहाटे लवकर उठले, सडा रांगोळी करून घेतली। त्यानंतर मग माझी आंघोळ वगैरे, देवपूजा आणि नंतर मी स्वयंपाक बनवला। हे सर्व माझं पावणे 7लाच झालं होतं। त्या दिवशी मी खूप लवकर उठले होते आणि पावणे 7 वाजताच मी केंद्रामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं की सगळेजण आले असतील, म्हणजेच बरेचसे महिला आल्या असतील ज्या पारायणाला बसणार आहेत आणि पारायणाला 8:30 नंतरच सुरू होणार होतं, 8च्या आरतीनंतर। तर मग आम्ही गेल्याबरोबर केंद्र बंद होतं आणि जे काही तिथे म्हणजे सेवा करणारे दादा आणि ताई असतात त्यांच्याकडेच केंद्राची जी काही चावी वगैरे असते, तर मग त्यांना कॉल केला, त्यांची मुलगी आली आणि मग आम्ही केंद्रामध्ये असं अजिबात माझ्या मनात नव्हतं की आज महाराज माझ्याकडून काय करून घेतील। मला असं वाटलं मी जाईल आणि लगेच माझं आसन ठेवून म्हणजे एक माझी जागा निश्चित करेल पारायणाची। पण भक्त हो, आपण ठरवून अजिबात काहीच होत नाही। त्यामुळे मी एकच सांगते, यापुढे आपण फक्त आपल्या महाराजांवर सोडून देऊ की त्यांनीच मार्ग दाखवावा, त्यांनीच ठरवावं आणि जे काही असेल ते आपण स्वीकारावं। आणि महाराजांना सुद्धा एक विनंती करते की दुःख कोणीही सहन करू शकत नाही, म्हणून काही दुःखाचे क्षण किंवा ते दुःखच देऊ नये। तुम्ही फक्त काही भोग असतील ते भोगून घ्या, पण काही अशा घटना असतात त्या नक्की टाळा आणि सुख द्या। तर मी केंद्रामध्ये गेल्यानंतर एका ताईंनी झाडू मारला आणि जी काही फरशी आहे, महाराज जिथे रात्रभर बसलेले असतात, महाराज झोपलेले असतात, महाराज पूर्ण या आवारामध्ये फिरलेले असतात। या आमच्या केंद्रामध्ये खूप जणांना हा रात्रीचा भास झालेला आहे। मागच्या वर्षी जेव्हा सेवा होती तर प्रहर सेवेमध्ये एक मुलगा होता जो म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे करत आहे, तर त्याने सुद्धा नाईट सेवा घेतली होती प्रहर सेवेची। साक्षात त्याला महाराज त्यांच्या फोटोच्या समोर जो काही ओटा
आणि याला चौथरा म्हणतात. तर या चौथऱ्यावरती साक्षात महाराज शाल घेऊन बसल्याची त्याला एक हुबेहूब सावली दिसली आणि तो एक क्षणभर घाबरला, कारण त्यावेळी त्याला एवढं माहीत नव्हतं की हे महाराज असतील. त्याला खूप भीती वाटली. त्यांनी म्हणजे कोणालाही सांगितलं नाही, कारण सेवा करताना एकमेकांना बोलत नाहीत. त्याची सेवा झाली, तो घरी आला आणि त्याच्या आईला सांगितलं. त्यावेळीच त्याची आई बोलली, अरे साक्षात महाराज असतील, त्यांचं घर जवळ होतं त्यामुळे ते आले आणि ते पाहिलं. तर त्यावेळी काही दिसलं नाही, पण तो बोलायचा नाही, इथेच बसलेले होते. तर ही घटना आम्हाला दुसऱ्या दिवशी समजली, तेव्हा खरंच खूप अंगावर शहारे येत होते. तर मग हा पूर्ण हॉल एका ताईंनी झाडू मारून घेतला आणि नंतर मग मी तो हॉल पुसून घेतला. तर बघा, बऱ्याचदा प्रत्येकजण म्हणत असतो मी करतो सेवा किंवा आम्हाला करायची आहे, पण आज असं काही झालं नाही. पूर्ण हॉल मी आणि थोडंसं माझी मैत्रीण पण मग नंतर मदत करू लागली. तर मी ते पुसत असताना म्हणजे एकच डोक्यात महाराजांनी मला आणून दिलं किंवा तो महाराजांनी संदेश दिला की जे काही तू आज सेवा करणार आहे, मी आधीच ठरवलं होतं की तुमच्या कमेंटनुसार मला माझ्या सगळ्या ताईंना मुलबाळ होण्यासाठी ही सेवा करायची आहे आणि ज्यांना मुली आहेत, हिणवलं जात आहे, त्यांच्या मुलींना एक भाऊ व्हावा, त्यांना एक मुलगा व्हावा. ज्या माझ्या स्वामी भक्त ताई दादांना जॉब नाही आहे, त्यांचं लग्न जमत नाही आहे, अशांच्यासुद्धा हे सगळे प्रश्न सुटावेत. त्याचबरोबर कोणी आजारी असेल तर बरं वाटावं आणि ज्या माझ्या ताईंना मुलं बाळं आहेत त्यांचेसुद्धा सुखाचे राहावे, म्हातारे व्हावे, अगदी दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, यासाठी आपल्या या संपूर्ण यूट्यूब परिवारासाठी ही सेवा करायची होती. आणि ते पुसत असतानाच एक संदेश मिळाला की जे काही तुझं दुःख आहे, जे काही तू मनामध्ये विचार केला आहे की हे एवढी दुःख आहेत, एवढं संकट आहे आणि आज हे तू ओझं मला देणार आहे, तर बघ ते सगळं पुसून जाणार आहे. आणि त्यावेळीच मला खरंच खूप अंगावर शहारे येऊ लागले आणि मग म्हटलं, नाही महाराज, तुमच्यावर माझा तर विश्वास आहे, पण आज तुम्ही सुंदर संदेश दिला. हा होता पहिल्या दिवशीचा अनुभव. पहिल्या दिवशी मी संकल्पयुक्त सेवा तुमच्यासाठी केलेली आहे. तर मी 3 संकल्प केलेले आहेत, 2 तुमच्यासाठी आणि 1 मी माझ्या म्हणजे मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि घरातील सुख समाधान. आणि असेच महाराजांचे नवनवीन संदेश मला मिळावे, कळावेत आणि मी तुमच्यापर्यंत या सेवा पोहोच कराव्यात. तर हेच मी महाराजांना सांगितलं, असा संकल्प केला. गुरुचरित्र पहिल्या दुसऱ्या दिवशी सुंदर झालं आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज गुरुवार होता, आज स्वामी याग होता. तर एक कालच मनामध्ये असं म्हणजे एक वेगळंच काहीतरी विचार येत होते की स्वामी सर्व सेवा मनापासून करत असते, तुम्ही करवूनच घेतात आणि आता म्हणजे यापुढे सुद्धा सर्व सेवा व्यवस्थित होऊ द्या. किंवा जे काही मी 2 दिवस व्हिडिओ शेअर करू शकले नाही, तुमचा मला कुठला संदेशसुद्धा मिळत नाही. आज स्वामी यागला सुद्धा जे काही हवन असतं त्या हवनाच्या भोवतीच बसण्याचा एक म्हणजे पटकन आम्हीच बसलो तिथे. ते पूर्ण स्वामी यागची सेवासुद्धा महाराजांनी म्हणजे आमच्याकडून करून घेतली. सर्व सेवेकरी होते, पण हवनाच्या एकदम समोर मी बसले होते. तर असं कधी होतं की आपण काही ठरवलं ना ते नाही होत. महाराजांना जे ठरवायचं आहे ते करून घ्यायचं आहे ते करतात. त्याचबरोबर 6 मेला स्वामी महाराजाची पुण्यतिथी आहे. त्या दिवशी सकाळी 8ची आरतीसुद्धा आपल्याला दिलेली आहे आणि ही आरती स्वामी पुण्यतिथीची आपल्याला मिळालेली. खरंच हा योगायोग साक्षात महाराज जुळवून आणतात. आणि आरतीमध्ये सुद्धा आरतीच्या आधी महाराजांना जर प्रार्थना केली, विनंती केली तर ती पूर्ण होते. याआधीसुद्धा मी नैवेद्य आरतीमध्ये खूप काही माझ्या इच्छा सांगितलेल्या आहेत, त्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि यावेळी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी प्रार्थना करणार आहे. आरतीमध्ये महाराजांना साकडं घालणार आहे आणि खरंच तुमचे दुःख दूर व्हावे आणि तुम्हाला अनुभव यावे. माझी एवढीच इच्छा आहे की तुम्हाला अनुभव आले तेव्हाच तुम्ही महाराजांवर ठाम विश्वास ठेवणार. आज विश्वास आहे, पण काहीतरी महाराजांनी चमत्कार दाखवावा असं माझंसुद्धा एक म्हणजे मनापासून मत आहे. ते नक्की होईल. खरंच तुम्ही डगमगू नका. काही ताईंचं असं सुद्धा आहे की माझ्या मिस्टरांना नोकरी लागावी. ताई आमचं म्हणजे मी समजू शकते, खरंच ज्यावेळी पैसा नसतो तेव्हासुद्धा आपल्याला समाजात जगताना म्हणजे जीवन जगत असताना खूप लोक आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात किंवा आपल्याला कमी लेखतात. खरंच भक्त हो, मी आज एवढंच सांगेल, या सर्व अनुभवामधून मी इथपर्यंत आलेली आहे. तो एक काळ होता की ज्यावेळी मला असं वाटत होतं की देव आहे की नाही. तर काही गोष्टी असतात ज्या प्रारब्धामध्ये असतात, त्या कोणालाच चुकत नसतात. पण जर आज दुःख आहे तर फक्त तुम्ही दम धरा
संयम ठेवा. बघा, संयम ठेवला ना की हळूहळू तुमचे चांगले दिवस येतील. मी खात्री देते 100% तुमचे चांगले दिवस येणार. माझ्या एवढ्या एका शब्दावर विश्वास ठेवा. मी जे अनुभव घेतलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगते. फक्त महाराजांवरील श्रद्धा डगमगू देऊ नका. श्री गुरुदत्त आणि स्वामी महाराजांना तुम्ही गुरु नसल केलं तर करून घ्या. बघा, तुमच्या आयुष्यात कशाचीच कमी पडणार नाही. आणि भक्त हो, हे 3ही दिवस पारायणाचे खूप सुंदर गेले. प्रहर सेवेचे सुद्धा खूप सुंदर गेले. आणि उद्या आहे शुक्रवार. उद्याच तुम्ही हा व्हिडिओ पाहणार, तर उद्या चंडीयाग असेल. व्हिडिओ मी तुम्हाला दुपारी शेअर करेल. तोपर्यंत चंडीयागसुद्धा झालेला असेल. चंडीयाग म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा, कुळाचार. आणि यामध्ये सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे. पण त्याबद्दल मी आज नाही सांगू शकत, कारण आधीच मी जे निवेदन तुम्हाला सांगेल त्यामध्ये खूप काही बदल होऊ शकतात. कारण कर्ता आणि करविता फक्त आपले स्वामी आहेत. त्यामुळे उद्या चंडीयाग सेवा कशी होते किंवा महाराज ती कशी करून घेतात आणि ते मी सर्व तुम्हाला पुढच्या व्हिडिओ शेअर करेल. तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणाल की उपाय सेवा काही सांगितलं नाही, तर याच व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे. ती म्हणजे आजवर तुम्ही खूप सगळे उपाय केले, स्वामी महाराजांची सेवा करत आहात, विश्वास ठेवलेला आहे. पण माझ्या खूप ताईंना 15-20 वर्ष झाले मुलबाळ नाही आहे. खूप सगळ्या माझ्या ताईंना एक मुलगी आहे, दुसरी तिसरीसुद्धा मुलगी आहे आणि आता त्या टेन्शनमध्ये आहेत की 4थ्या वेळी मुलगा होईल की मुलगी. बऱ्याच ताई माझ्या म्हणत आहेत की 2 मुली आहेत, 2 सीझर झालेले आहेत, मग तिसऱ्या वेळी आम्ही चान्स घ्यावा की नाही. तर मग मी आज गुरुवारी महाराजांना हे सर्व काही सकाळी आरतीच्या आधी सांगितलं होतं. त्याचबरोबर आत्ता 6-6:30च्या आरतीमध्ये सुद्धा सांगितलं. प्रहर सेवा करत असताना महाराजांनी सुंदर संदेश दिला. तर हे महाराजांचे संदेश मला कसे मिळतात, ते मला कसे कळतात, याबद्दल मी खरंच नाही तुम्हाला काही सांगू शकत, कारण मलाच नाही ते समजत. तर मी एकच सांगते की जे काही आहे ते 100% बरोबर होतं. एका ताईंनीसुद्धा मला विचारलं होतं याआधी की माझी आज डिलेवरी होणार आहे ताई, मला काय होईल. तर मी त्यांना कमेंट्समध्ये हेच सांगितलं की मुलगा होईल, पण साक्षात महाराजांनी मुलगी होईल असा संकेत दिला होता, संदेश दिला होता. पण मी त्यावेळी त्यांनाही सांगू शकत नव्हते. तर आता ज्या ताई आहेत त्यांना 2 मुली आहे, सिझर झालेला आहे, एका ताईंना मुलगीच आहे आणि त्यांची इच्छा आहे दुसऱ्या वेळी काय होईल, तर त्यांना मुलगाच होईल असा संदेश आहे. आणि काही ताईंच्या कमेंट ज्या होत्या आजपर्यंत, म्हणजे तुम्ही जर केलेली असेल ना कमेंट, त्या सगळ्या माझ्या ताईंचं मी इथे नाव नाही घेऊ शकत कोणाचं, कारण खूप सगळ्या कमेंट्स आहेत म्हणून, बाकी नाव घ्यायला काही नाही. पण त्या सगळ्या माझ्या ताईंना मूलबाळ होणार आहे. बघा, तुम्ही हार मानू नका. तुमचं वय जरी झालं असेल, मासिक धर्म येत आहे ना, तर नक्की तुम्हाला गर्भधारणा राहणार आहे. फक्त तुम्ही महाराजांची जास्त नाही सेवा करता येत. दररोज स्वामी चरित्र सारामृत या पोथीतील क्रमशः 3 अध्याय वाचन करा. 11 माळ श्री स्वामी समर्थ या जपाचे करायचेच आहेत तुम्हाला. त्याचबरोबर तुम्हाला 1 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे, 1 वेळा दत्तस्तुती वाचन करायची आहे आणि 1 माळ श्री गुरुदेव दत्त महाराजांचा जप करायचा आहे आणि 1 माळ कुलदेवीचा मंत्राचा जप करायचा आहे. तर या फक्त साध्या सोप्या सेवा करा. यापुढे काही शुभ योगावरती आपण स्वामी महाराजांच्या आज्ञेवरून सेवा, काही उपाय करायला सांगत असतो, ते सुद्धा करा. फक्त एवढंच करायचं आहे. आणि सर्वात मोठं म्हणजे तुमचा स्वतःपेक्षा सुद्धा महाराजांवर जास्त विश्वास असायला पाहिजे. एकच ठरवा की हा देह त्या देवानेच दिलेला आहे आणि हे सर्व काही देवाने दिलेलं आहे, त्यामुळे इथे माझं काहीच नाही, माझं आहे ते माझे स्वामी आहेत, हा एक भाव ठेवा आणि बघा सेवेला सुरुवात करा. तुम्ही सेवा करत आहात मला माहीत आहे, पण तरी देखील सांगते मन डगमगतं, कधीतरी असं वाटतं अजून अनुभव आले नाहीत, पण तो तुमचा परीक्षेचा काळ असतो भक्त हो. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही परीक्षा द्या, नक्की तुम्ही पास होणार आहेत. आणि अजून महत्त्वाचं, जे आज नव्याने व्हिडिओ पाहत असतील ते बोलत असतील की अरे हे काय आहे, यामध्ये कुठे सेवा कळली नाही किंवा काही समजलं नाही, पण ही सगळी माझी तळमळ माझे रेग्युलर जे व्हिडिओ पाहतात त्या माझ्या स्वामी भक्त ताईंसाठी आहे, ज्यांच्या आयुष्यात खरंच दुःख आहे. आणि कमेंट्स वाचून मला खरंच ते खूप काही त्रास होतो. तर मी मुलगा होण्यासाठी किंवा मग ज्या महिलांना मुलबाळ नाही आहे या विषयावरती जास्त व्हिडिओ शेअर का केलेत याचं तुम्हाला महत्त्वाचं कारण लवकरच कळेल. मी एक स्वामी पुण्यतिथीनंतर तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करेल, मग तुमच्या लक्षात येईल की मी यासाठी का जास्तीत जास्त प्रयत्न करते आणि माझ्या या प्रयत्नांना फळ माझ्या महाराजांनी द्यावं, अशीच एक महाराजांकडे प्रार्थना आहे. आज गुरुवारची सुद्धा मी ती एकच विनंती केलेली आहे. आणि आता रात्रीचे 11:15 झालेले
आहेत, तर ही माहिती तुम्ही उद्या पहा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर महाराजांना सांगा. त्यानुसार मी महाराजांकडे प्रार्थना करेल आणि ज्या ताईंचे आजवरचे प्रश्न होते त्यांच्या प्रार्थनेला लवकरच महाराज फळ देणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, काळजी करू नका, आपल्या महाराजांना सोडू नका. काही होऊ द्या, फक्त महाराज मला तुमच्या चरणांपाशी जागा द्या हेच बोला, बाकी त्यांच्यावर सोडून द्या. तर 3 दिवसांच्या सेवेचा अनुभव आणि जे महाराजांचे संदेश होते ते सुद्धा मी शेअर केलेले आहेत. उद्या आहे शुक्रवार, चंडी याग आहे आणि उद्याची सेवा अतिशय महत्त्वाची आहे. महाराजांनी खरंच आज खूप सुंदर असा मला एक संकेत दिला आणि खरंच मला आनंद झालेला आहे या सेवेबद्दल. उद्या मी सविस्तर शेअर करेल. आजची माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल, आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे अनुभवातील आणि स्वामींच्या संदेशातील जे काही महत्त्वाचे व्हिडिओ असतील ते पाहायला ऐकायला मिळतील आणि अखंड स्वामी आईची कृपादृष्टी राहील. आजची सेवा श्री गुरुदत्त महाराज आणि स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.